नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। रोज सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं किंवा मुलांना टिफिनला काय द्यायचं जेणेकरून मुलं टिफिन आवडीने खातील आणि संपूर्णच घरी आणतील। तर त्यासाठी आज मी तुमच्यासोबत नेहमीचाच पदार्थ पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर त्यासाठी सर्वात आधी इथे एका परातीमध्ये मी 2 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे। पीठ मोजून घेण्यासाठी तुम्ही घरातील कोणतीही वाटी किंवा एखादं भांडं वापरू शकता। त्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे कसुरी मेथी घेतली होती, ती चुरून यामध्ये घालायची। त्यासोबतच 1 चमचा बडीशेप घेतली आहे, ती घालायची। अर्धा चमचा ओवा घेतलाय, तो तळहातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने क्रश करून यामध्ये घालायचा। यामध्ये आपण जे काही साहित्य घातले त्यामुळे हा पदार्थ छान खमंग लागतो। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य पिठामध्ये छान एकसारखं आपण मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर हा पदार्थ छान खुसखुशीत बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये 1 मोठा चमचा तूप सुद्धा घालू शकता। फक्त तूप गरम न करता घालायचं। सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करून घेतलं की आता लागेल असं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो ना त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून चपातीसाठी जसं पीठ मळतो त्या कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ मी मळून घेतलं आहे। तुम्ही इथे पीठ पाहू शकता, जास्त घट्टसरही नाहीये किंवा जास्त सैलसरही मळलं नाहीये। त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक 10 ते 15 मिनिटं किंवा आपण यामध्ये भरण्यासाठी जे स्टफिंग किंवा सारण तयार करणार आहोत ते सारण तयार करून होईपर्यंत भिजवून घ्यायचं। तर इथे पीठ मळून झाले, आता हे पीठ भिजते तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे कुकरला हाय फ्लेमवरती 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घेतले आहेत। बटाटे शिजवून घेताना सुद्धा लक्षात ठेवा, जास्त गिर होईपर्यंत मऊसूद होईपर्यंत शिजवायचे नाहीयेत। तर इथे आता हे सर्व बटाटे मी खिसणीने खिसून घेणार आहे। तुम्ही मॅशरनी मॅश करून घेतले तरी चालतील, पण जर खिसणीने खिसून घेतले तर एकदम व्यवस्थित खिसले जातात आणि त्यामध्ये गुठळ्या किंवा बटाट्याचे मोठे तुकडे राहत नाहीत। तर इथे दोन्ही बटाटे मी छान खिसणीने खिसून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये काही आपण बेसिक मसाले घालणार आहोत जे तुमच्या किचनमध्येच तुम्हाला मिळून जातील। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। ही मिरची पावडर तिखटाला कमी असते त्यामुळे मुलं सुद्धा आवडीने खातील आणि 1 चमचा आमचूर पावडर घालायची। यामुळे हा पदार्थ छान चटपटीत लागतो आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात। जर तुम्हाला लाल मिरची पावडर नसेल घालायची, स्किप करून हिरवी मिरची घालू शकता, पण लाल मिरची पावडर तिखटाला कमी असते त्यामुळे शक्यतो जर मुलांना देणार असाल तर तीच वापरा। तर इथे सर्व मसाले मी खिसून घेतलेल्या बटाट्यामध्ये छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत आणि इथं आपलं स्टफिंग म्हणजे सारण तयार झाले। सारण तयार करून होईपर्यंत इथे तुम्ही बघू शकता पीठ सुद्धा एकदम छान भिजले। आता हे पीठ आपण 1 मिनिटभर पुन्हा एकदा मळून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता पीठ मळून घेतल्यानंतर अजिबात हाताला चिटकत नाहीये, म्हणजे हे पीठ एकदम परफेक्ट भिजले। तर आता आपण पुढची तयारी करूयात। तर त्यासाठी मळून घेतलेल्या पिठातला मी एक गोळा तयार करून घेतलाय। गोळा मध्यम आकाराचा तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि आपण जशी चपाती लाटतो ना तशीच मोठ्या आकाराची याची चपाती म्हणजे पारी लाटून घ्यायची। चपाती म्हणजे पारी लाटून घेताना ती जास्त जाडसरही लाटायची नाही किंवा जास्त पातळही लाटायची नाही, तर मध्यम जाडसर लाटून घ्यायची आहे। त्यामुळे लागेल असं अधूनमधून कोरडं पीठ लावून तुम्ही ही पारी म्हणजे चपाती लाटून घेऊ शकता। तर इथे मध्यम जाडसर अशी ही पारी म्हणजे चपाती मी लाटून घेतली आहे। त्यानंतर आता काय करायचं, आपण जे स्टफिंग म्हणजे सारण तयार करून घेतलं आहे ते सारण यावरती घालायचं आणि हलक्या हाताने हे या चपातीवरती म्हणजे पारीवरती पसरवून घ्यायचं। तुम्हाला जेवढं जास्त सारण भरून हा पदार्थ बनवायचा असेल किंवा कमी जरी भरून बनवायचं असेल तरी तुम्ही यामध्ये सारण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भरू शकता। त्याचप्रमाणे सारण चपातीवरती म्हणजे तयार करून घेतलेल्या पारीवरती जर तुम्हाला हाताने पसरवता येत नसेल तर अशा पद्धतीने चमच्याने सुद्धा पसरवून घेऊ शकता। फक्त हे सारण म्हणजे स्टफिंग अगदी काटोकाट पसरवून घ्यायचं आहे। तर इथे सर्व पारीवरती म्हणजे चपातीवरती हे सारण मी काठोकाठ पसरवून घेतलं आहे। त्यानंतर आता काय करायचं, तर ही पारी आहे ती आपल्याला फोल्ड करून त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे।
तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याच पद्धतीने ही पारी आपल्याला फोल्ड करायची आहे आणि याचा छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे। रोल तयार झाल्यानंतर हलक्या हाताने तो फिरवून घ्यायचा, जास्त जोर देऊन फिरवायचा नाही। त्याचप्रमाणे रोल तयार करून घेतल्यानंतर बाजूला तुम्हाला पोकळ दिसत असेल तर ते सुद्धा आपल्याला आतल्या बाजूनी फोल्ड करून मिटवून घ्यायचं आहे, म्हणजे आपण यामध्ये जे स्टफिंग भरलंय ते बाहेर येणार नाही। तर इथे रोल तयार करून हलक्या हाताने मी छान फिरवून घेतलाय। त्यानंतर आता काय करायचं, तर त्यासाठी इथे मी सुरी घेतली आहे। आता या सुरीने आपण जो रोल तयार करून घेतला आहे त्याचे 1-1 इंचाचे भाग कट करून घ्यायचे। जास्त लहानही गोळे तयार नाही झाले पाहिजेत किंवा मोठेही झाले नाही पाहिजेत, मध्यम आकाराचे गोळे याचे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर इथे तयार करून घेतलेला सर्व रोल मी कट करून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीने याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि आता अशाच पद्धतीने कट करून घेतलेल्या सर्व रोलचे मी गोळे तयार करून घेते। तर इथे कट करून घेतलेल्या सर्व रोलचे मी गोळे तयार करून घेतले आहेत। आता काय करायचं, तयार गोळा घ्यायचा, तो कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि एकदम पातळ अशी याची आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे। पारी पूर्ण पातळ लाटून घ्यायची आहे, जास्त जाडसर किंवा मध्यम जाडसर सुद्धा ठेवायचे नाही। त्याचप्रमाणे आपण पुरी लाटतो ना तेवढ्या आकाराची किंवा त्यापेक्षा लहान आकाराची ही पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे। आता याच पद्धतीने बनवून घेतलेल्या सर्व गोळ्यांच्या आपण पाऱ्या लाटून घेऊयात। तर आज आपण मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांनी आवडीनं खावं यासाठी झटपट तयार होणारे आणि छान मऊसूद असे मिनी आलू पराठे बनवतोय। हे पराठे पटकन बनवून तयार होतात आणि मुलांना सुद्धा तुम्ही टिफिनला अगदी सहज देऊ शकता। तर इथे मी तयार करून घेतलेल्या सर्व गोळ्यांच्या पाऱ्या म्हणजे मिनी पराठे लाटून घेतले आहेत। आता हे मिनी पराठे आपण भाजून घेऊयात। तर त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की आता त्यावरती तूप सोडायचं। तुम्ही हे पराठे तेल लावून सुद्धा भाजून घेऊ शकता, मी तूप लावून भाजून घेणार आहे। तूप तव्यावरती सोडलं की आता ते तव्यावर सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं आणि आता त्यावरती आपण जे मिनी पराठे तयार करून घेतले होते ते घालायचे। एका वेळी तुम्ही 3 ते 4 पराठे अगदी सहज भाजून घेऊ शकता। तवा मोठा असेल तर 6 ते 7 पराठे सुद्धा भाजून घेऊ शकता। तर इथे मी एका वेळी 3 मिनी पराठे भाजून घेणार आहे। तर पराठे तव्यावरती घातले, खालच्या बाजूनी हलकेसे भाजले की ते पलटी करायचे। पराठे भाजून घेताना गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवायचा, लो फ्लेमवरती हे पराठे भाजून घ्यायचे नाहीत। पराठे खालच्या बाजूनी हलकेसे भाजून झाले की आता पलटी करायचे आणि दुसऱ्या बाजूनेही हलकेसे भाजून घ्यायचे। तर इथे दुसऱ्या बाजूने सुद्धा हे पराठे मी हलकेसे भाजून घेतले आहेत। आता पुन्हा पलटी करून घेऊयात। पराठे पलटी करून घेतले की याच्यावरती तूप लावायचं। जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलं, तुम्ही हे पराठे तेल लावून किंवा बटर लावून सुद्धा भाजून घेऊ शकता। तर इथे तिन्ही पराठ्यांना मी तूप लावून घेतलं आहे। तूप लावल्यानंतर आता हे पराठे पुन्हा पलटी करायचे आणि आता दोन्ही बाजूनी हे पराठे छान खरपूस असे भाजून घ्यायचे। आपण आधी तव्यावरती तूप सोडलं होतं त्यामुळे या पराठ्यांना एका बाजूला तूप लागलं होतं। तरीही जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुरुवातीला सुद्धा पराठ्यांना दोन्ही बाजूनी तूप लावून हे पराठे अलटी-पलटी करत छान खरपूस असे भाजून घेऊ शकता। तव्याला तूप फक्त पराठे सुरुवातीला भाजून घेतानाच लावायचं आहे, त्यानंतर अजिबात लावायचं नाही। तर इथे मी 3ही पराठे छान खरपूस असे भाजून घेतले आहेत। आता आपण राहिलेले मिनी पराठे याच पद्धतीने भाजून घेऊयात। तर पराठे पहिल्यांदा भाजताना आपण सुरुवातीला तव्याला तूप लावलं होतं त्यामुळे पराठ्यांना फक्त एकाच बाजूला तूप लावलं, पण आता सेकंड बॅचपासून पराठे दोन्ही बाजूने हलकेसे भाजून घ्यायचे आणि दोन्ही बाजूला तूप लावून मीडियम टू हाय फ्लेमवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे आणि याच पद्धतीने राहिलेले मिनी पराठे सुद्धा बनवून भाजून घ्यायचे। तर इथे सर्व मिनी पराठे मी बनवून घेतले आहेत। तुम्ही हे मिनी पराठे पाहू शकता, एकदम छान मऊसूद तयार झाले आहेत आणि हे पराठे छान मऊसूदच तयार होतात। म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, जर पराठे तुम्हाला खुसखुशीत बनवायचे असतील तर पीठ मळून घेताना त्यामध्ये 1 चमचा तूप नक्की घाला। त्याचप्रमाणे हे पराठे तुम्ही दिसायला सुद्धा पाहू शकता, किती सुंदर आणि टेम्पटिंग दिसतायत। मी हे पराठे दह्यासोबत सर्व केले होते। तुम्ही मुलांना टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता किंवा दही नसेल लोणच्यासोबत सर्व करू शकता आणि पुदिना किंवा कोथिंबीरीच्या हिरव्या चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकता। तर हा नेहमीचाच पदार्थ पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा।
जास्त वेळ लागत नाही, झटपट बनवून तयार होतं आणि मुलंसुद्धा खाऊन आणि पाहून खुश होतील। आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला मित्रपरिवारांसोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या, सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।